अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न झालाय। गुन्हा दाखल करा नाहीतर जीव देऊ असा इशारा आई आणि मुलांना दिला होता। दरम्यान पोलीस ठाण्यासमोरच गोंधळ निर्माण झाला। या गोंधळात एकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे। पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर सोमवारी सायंकाळी अचानक गोंधळ उडाला। गंभीर अत्याचार, मारहाण, चोरी आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकरिता औरंगपूर येथील एका पीडित महिलेनं आपल्या मुलासह थेट पोलीस ठाण्यासमोर अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला। दरम्यान सायंकाळी 7च्या सुमारास संबंधित महिला आणि तिचा मुलगा हे पोलीस ठाण्यासमोर आक्रमक झाले। गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे असा आरोप करत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वातावरण तापलेलं असतानाच अचानक दोघांनी अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने आणि तेथील होमगार्ड जवानांनी हस्तक्षेप करत दोघांना ताब्यात घेतलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान सुरू असलेल्या गोंधळात विठ्ठल खरचन यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जमिनीवर ते कोसळले। उपस्थित पोलिसांनी त्यांना तात्काळ पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केलं। या घटनेनं पोलीस ठाण्याबाहेरील वातावरण आणखीनच तणावाचं झालं। उपस्थितांमध्ये भीती निर्माण झाली। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या मुलाची समजूत काढत लेखी तक्रार देण्याचं आवाहन केलं। पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत गंभीर आरोप केलेत। शेजाऱ्यांशी शेतीच्या कारणावरून जुना वाद असून त्यातून सातत्यानं त्रास दिला जात असल्याचा दावा तिनं केला। फिर्यादीत नमूद केलंय की 1 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली। खिडकीला लावलेली नेट पेटलेली दिसल्याने त्या आणि त्यांच्या आई बाहेर आल्या असता काही जणांनी घरात घुसून मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला। त्याचवेळी काही आरोपींनी जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोपही या महिलेनं केलाय। घरातील 3 लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप चोरी करून नेल्याचा दावा या फिर्यादीत करण्यात आलाय। तर या प्रकरणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेले मोबाईल देखील आरोपींनी हिसकावून नेल्याचं म्हटलंय। याशिवाय जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचं गंभीर आरोप करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकारात किलबिले कुटुंबातील सदस्यांसह 16 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पाथर्डी पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।